नमस्कार, मी कल्याणी. स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग. तुमची आता काय असेल वेळ माहीत नाही, पण मी सकाळची वेळ आहे. माझ्यासाठी ही मॉर्निंग आहे. तर सकाळी लवकर उठायचं असतं, कारण स्मितच्या पप्पांना डबा द्यायचा असतो. त्या पद्धतीने ही धावपळ सुरू होत असते. रोजचंच रुटीन असतं हे माझं. तर पटपट आवरते स्वयंपाक वगैरे. आज स्मितच्या पप्पांना शेवभाजी देणार होते. सुकी जी शेवभाजी कांदा घालून केली जाते, त्यांना खूप जास्त आवडते, म्हणून मग मी आज शेवभाजी करत होते. अजून स्मित तर उठलेला नव्हता, दोघंही उठलेले नसतात मी जेव्हा सकाळी आवरत असते तोपर्यंत. तर या स्वयंपाक करून घेते आणि एका बाजूला चहा झाला आहे माझा, कारण अंघोळ झाल्या झाल्या थोडासा चहा घ्यावा लागतो, नाहीतर मग असं मळमळ वगैरे रिकाम्या पोटी वेगळंच असं जाणवायला लागतं. थोडंसं पोट दुखणं किंवा मळमळ होणं किंवा ॲसिडिटीसारखं लगेच जाणवतं, म्हणून थोडासा चहा मी अंघोळ झाल्या झाल्या घेऊन टाकते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते. आता स्मितच्या पप्पांना शेवभाजी करते आणि स्मितला मी बटाट्याची भाजी टाकणार आहे आज. साधं बटाट्याची भाजी जी असते, शेंगदाण्याचं कूट घालून वगैरे, तर ते एका बाजूला आता शेवभाजी करते आणि तसेच स्मितच्या भाजीची पण एका बाजूला तयारी करते. त्याला बटाटे वगैरे चिरून घेते आणि एकदम साध्या पद्धतीच्या भाज्या असतात. त्याला एकदम म्हणजे की जिरं, मोहरी, लसूण, हळद, लाल तिखट वगैरे घालायचं आणि भाजी शिजत टाकून फक्त दाण्याचं कूट घालायचं. फक्त रश्श्याची भाजी लागते त्याला, कारण जी पोळी आहे ती कुस्करून चुरून बारीक करून त्याला खायची असते. डायरेक्टली घास दिले आपल्यासारखे तर तो जास्त पूर्णपणे चावत नाही. इतकं चावतच नाही त्याला, अजून ती सवयच नाही लागत आहे. पण मग त्याच्यामुळे मग पोट वगैरे दुखतं ना, म्हणून मी अजून थोडंसं चुरून देते. कधी कधी मग छोटे छोटे घास असे माझ्यासोबत जेव्हा जेवतो तेव्हा मी घासच खाऊ घालते त्याला. अशा पद्धतीने सकाळची कामं चालू आहे. एका बाजूला स्मितच्या पप्पांची भाजी आणि एका बाजूला स्मितची भाजी असं, आणि एका बाजूला पोळ्या करते. मग अशा पद्धतीने पटकन माझा स्वयंपाक होतो सकाळी. आणि सगळं काही आवरल्यानंतर आता ही दुपारची वेळ आहे, कारण स्मितचं जेवण वगैरे होऊन गेलेलं आहे आणि दुपारची वेळ आहे. आणि त्यानंतर मी आता त्याला थोडीशी पपई खाऊ घालते, कारण त्याला अजून अशक्तपणा वगैरे आहे. तर मग असे फळं आणून ठेवलेले घरी, म्हणजे पपई, चिकू, संत्रे किंवा ॲपल. संत्र्याने तर सर्दी व्हायची भीती वाटते, म्हणून मग एखादी खाप वगैरे त्याला खाऊ घालते. पण आता पपई त्याची आवडती गोष्ट आहे, म्हणून मग पपई मी त्याला चिरून खाऊ घालते. अशा अरे बापरे, स्मित बसला पण जाऊन. स्मित बसला पण. जाऊन खा घरात ना, गिळायचं नसतं ना. गिळलं पण, गिळलं पण. जावा. व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे, प्लीज. इकडे बघ, इकडे बघ. वा, छान आहे रे, गोड गोड पपई आहे. चावून चावून खा बाळा. स्मितचे आवडतं फळ आहे पपई, आंबा. सफरचंद नाही आवडत त्याला स्मितला, चिकू नाही आवडत. फक्त ही पपई खातो आणि आंबा खातो आणि थोडेसे डाळिंब पण खातो. डाळिंब आवडतं, डाळिंब. आणि अजून काय आवडतं स्मितला? स्मितला काय आवडतं रे अजून? कुठलं फळ आवडतं? केळी, ॲपल खायला पाहिजे ना, ते नाही खात तू. आणि आंब्यासारख्याच फोडी दिसतात थोडं थोडं, म्हणून मग तो खातो. आणि अजून काय?
ॲपल आणि काय अजून चिकू दोन्ही मिक्स करून थोडंसं ज्यूस करून पाजते चमच्याने, म्हणजे मग पितो. असं ॲपल आणि हे खातच नाही तो, त्याच्यामुळे ज्यूस पितो तो, ज्यूस करून थोडंसं मिक्सरमध्ये. आणि बऱ्याचदा मी काय करत असतो, जेव्हा मी डांगर कापत बसते इथे भाजीसाठी, डांगर सेम असं दिसतं. थोडं डांगराचे खाप असलं कट करायला लागली का मी तो हाताने उचलून खातो, ते खायला लागतो. त्याला वाटतं ती पपईच आहे काय, मीतलं वाटतं ते पपईच आहे काय. असे ना बाळा, ही पपई त्यांनी दवाखान्यामध्ये जेव्हा प्लेटलेट्स कमी होतं तेव्हा खायला पाहिजे होती, पण स्मितने अजिबात खाल्लेली नाही. त्या कंडिशनमध्येच नव्हतं तो खाण्याच्या. मग ज्यूस कधी पिणार स्मित? आत्ता थोडंसं पपई वगैरे खाल्ल्यानंतर जेवण तर झालेलंच होतं सकाळी, आणि आत्ता तो थोड्या वेळाने झोपून घेतो, आणि मग नंतरचा ज्यूस वगैरे तर काही पितच नाही तो सध्या. तर असंच आहे, थोडा वेळ त्याला दुपारी झोप लागते आणि झोपून घेतो पटकन. आणि संध्याकाळचा थोडासा चहा घ्यायची इच्छा होतेच. सोबत थोडेसे टोस्ट खाते, आणि खाली भजन चालू आहे. टाळ वाजण्याचा आवाज येतच असेल. चाल, कुठे जाऊन बसला स्मित? कसं चालतोय, चला चला. स्मितला उभं राहता येत नाही, कसा करतोय आता. हो हो, चल चल ग बाई, एक टोस्ट खाऊ घालून बघते त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा स्वयंपाक माझा झालेलाच होता बघा. वाटाणा बटाट्याची भाजी मी केलेली होती. स्मितचे पप्पा ऑफिसला गेलेले होते, आणि फक्त स्मितची भाजी करायची बाकी होती. तर मी स्मितला आज गाजराची भाजी करते. जे गाजर आता सीझनचे छान गाजर येतात, तर छान बारीक चिरून घेतले ते, आणि मग जिरे, मोहरी, लसूण, हळद, लाल तिखट घालून गाजर आणि थोडी कोथिंबीर घालून घेते, आणि ते छान परतून त्याच्यामध्ये पाणी घालते, आणि छान उकळलं की मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार. तर अशा पद्धतीची जी रश्श्याची भाजी स्मितला कुस्करून खायची असते, पोळी, त्याच्यामुळे ती लागते. स्मितची भाजी शिजते, बाकीचा स्वयंपाक वगैरे झाला. आता गॅस ओटा आणि एवढे भांडे आहे तर ते घासायचे. चहा पाण्याचे, स्वयंपाकाचे सगळे. स्मितचे पप्पा गेले ऑफिसला, आता बाकीचे कामं आवरायला सुरुवात. हळूहळू उतरतोय या स्मित. चला उतरा उतरा. स्मितला अजून उभं राहता येत नाही, कंबर असं स्वतःचं वजन त्याला पेलवत नाही आहे. मग कसं सरकतोय असं, कसं सरकतोय असं, उभं नाही राहता येत स्मितला. आणि इथे सगळा पसारा आहे बेडरूममध्ये, सगळे कपडे आवरायचे. चला. शेंगदाण्याचा कूट बनवून घेते इथे, कारण संपलेला होता, आणि 8-8 दिवसाचा मी शेंगदाण्याचं कूट करून आणि अशी बरणीमध्ये भरून ठेवत असते, कारण सकाळची वेळ असते आणि रोज सकाळी म्हणजे रोजच बारीक करणं शेंगदाणे शक्य होत नाही, वाटणाचं जे काय असेल ते. त्याच्यामुळे 8-8 दिवसाचं मी शेंगदाणे भाजून ठेवते डब्यामध्ये. भाजलेले शेंगदाणे भरलेले मी ते, आणि मग पटकन मग बारीक करता येतात ते. आणि शेंगदाण्याची सालं मी कधीच काढत नाही. पूर्वी काढायची मी सालं, पण मग असं वाटतं त्याची सालांमध्ये चव जी असते ती निघून जाते, म्हणून मी काढत नाही. आणि छान लागते भाजी सालांसह बारीक केले शेंगदाणे तर. तर ते शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं, आणि सगळं आवरल्यानंतर साफसफाई करत होते मी. स्मितचं पण मी सगळं आवरून दिलं. जे रोजचे काम आहे ते, फक्त घरं झाडायच्या अगोदर मग मी जाळं वगैरे आहे थोडंसं धूळ साफ करणं वगैरे, हे जे मी कॉर्नरला असं काचेचं शोपीस ठेवण्यासाठी बसवलेले आहे. काचा शोपीस तर माझ्याकडे नाही आहे अजिबात, पण कधी घेईन तेव्हा ठेवेल. पण सध्या तर जे पोळ्याची बैल घेतलेले होते, तो स्मितला खूप जास्त आवडतात, तर ते 4 थोडेसे मोठ्या साईजचे बैल आहे, तर ते ठेवलेले. आणि 2 हत्ती आहे.
चिनी मातीचे जे हत्ती असतात विकायला असे चाललेले होते. स्मितला ते प्राणी खूप जास्त आवडतात. स्मित बघत होते त्याच्याकडे म्हणून मग ते घेतले. आता मी सध्या त्या काचेंवर शोपीस म्हणून मी तेच ठेवते. तर मग हे जे आहे तर ह्या गोष्टींवर खूप जास्त धूळ बसते. नेहमी 2-3 दिवसामध्ये थर साचतो. तर मग ते सारखं साफ करावंच लागतं. आता स्मित दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन होतं. ते पण दिवस गेले आणि दिवाळीचं माहेरी पण गेलेले होते. त्याच्यामुळे घर बंद असल्यामुळे भरपूर अशी धूळ साचली. हे असं साफ केलेलंच नव्हतं. तर मग मी आता साफ करून घेते आणि भिंतींवर पण थोडंसं झाडूचेच मी घर झाडते त्याच झाडूने, कारण दुसरी गोष्ट नाही माझ्याकडे. कामं भरपूर आहेत, ते चालूच राहणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे, कारण खूप सारी कामं पेंडिंग आहे. सगळं घरच आवरायचं आहे. जसं दिवाळीला अगोदर आवरून झालं, त्यानंतर पण आता खूप असं खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता त्या एकाच वेळेला तर काही आवरता येणार नाही, पण मी हळूहळू रोज थोडं थोडं आवरणार आहे, कारण स्मितला सांभाळून मला हे सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे सगळे कामं थोडे थोडे करते. एकाच वेळेला नाही करू शकत मी. स्मितला वेळ द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने होणार आहे सगळं. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रोज बघत चला. त्याच पद्धतीने रोज नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटत जाईल. चला तर मग आत्ताचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.